ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस। साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास, प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास। उन्हाळ्यामध्ये थंड कूल करण्यासाठी AC, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी। तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ञ। आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत। त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो। पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं। सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात। 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं। साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार। डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर। डॉक्टर केतन धनंजय मेळवणे, संपर्क 9890 42 52 40। अकोले तालुक्यातील धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेला उजाळा देणारी म्हाळादेवी गावामधील खंडेश्वराची यात्रा यंदा देखील मोठ्या उत्साहात आणि दिमाखात साजरी होणार आहे। प्रति जेजुरी म्हणून ओळख असणाऱ्या या यात्रेला दरवर्षी हजारो भाविक उपस्थित राहतात। यावर्षी ही यात्रा 2 एप्रिल ते 4 एप्रिल दरम्यान आयोजित करण्यात आली आहे। विविध धार्मिक आणि मनोरंजनात्मक कार्यक्रमांची या ठिकाणी रेलचेल असणार आहे। यात्रेनिमित्तानं गावात भव्य अशा काठ्यांची मिरवणूक काढण्यात येणार आहे। ही मिरवणूक यात्रेचं मुख्य आकर्षण ठरते, ज्यामध्ये पारंपरिक वेशभूषा, ढोल ताशांचा गजर आणि भक्तिमय वातावरण असा अनुभव या ठिकाणी मिळतो। याशिवाय भाविकांच्या मनोरंजनासाठी स्वप्न सुंदरी ऑर्केस्ट्राचा रंगतदार कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय। रात्रीच्या वेळी फटाक्यांची भव्य अशी आतिषबाजी करून आकाश उजळून निघणार आहे। यात्रेमध्ये कुस्तीप्रेमींसाठी खास कुस्त्यांचा जंगी हंगामा भरवण्यात येणार आहे। परिसरामधील नामांकित पहिलवान आपले कौशल्य या ठिकाणी दाखवणार आहेत, त्यामुळे क्रीडाप्रेमींसाठी देखील ही यात्रा विशेष आकर्षण ठरते। तसेच यात्रेसाठी येणाऱ्या सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचं आयोजन देखील करण्यात आलेलं आहे। भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या प्रसादाचा लाभ घ्यावा असं आवाहन आयोजकांनी केलंय। सर्व कार्यक्रमाची सविस्तर माहिती देण्यासाठी खंडेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीनं आज पत्रकार परिषद घेण्यात आली आहे। यात्रेचं नियोजन, सुरक्षा व्यवस्था तसेच भाविकांसाठी करण्यात आलेल्या सुविधा यांची माहिती यावेळी देण्यात आली। यात्रा शांततेत आणि उत्साहात पार पाडण्यासाठी प्रशासन आणि ट्रस्ट सज्ज आहे असे यावेळी सांगण्यात आलं। एकंदरीत धार्मिक श्रद्धा, परंपरा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा संगम असलेली खंडेश्वराची यात्रा यंदा अधिकच भव्य स्वरूपात साजरी होणार आहे। भाविकांसाठी हा उत्सव एक आनंददायी अनुभव ठरणार आहे। महाराष्ट्राचं कुलदैवत भगवान खंडेश्वराची यात्रा सालाबादप्रमाणे हनुमान जयंतीच्या दिवशी 2 एप्रिल 2026 रोजी या ठिकाणी चालू होत आहेत। या यात्रेनिमित्तानं अनेक कार्यक्रम, काही धार्मिक कार्यक्रम असतील, काठ्यांचे कार्यक्रम असतील, महाभिषेक पूजा असेल, हंगामा असेल, असा भरगच्च 3 दिवसाचा कार्यक्रम या 3 दिवसामध्ये यात्रेनिमित्ताने या ठिकाणी आपल्याला सर्वांना त्याचा लाभ घेता येणार आहे। त्यामध्ये सकाळी पहाटे 6 वाजता 2 तारखेला गुरुवारी महाभिषेक, खंडेश्वर मूर्तीच्या महाभिषेक पूजा या ठिकाणी सुरू होईल। ती आमच्या गावातील दानशूर व्यक्तिमत्व महेश पंढरीनाथ हसे, त्याचबरोबर प्रसाद भाऊसाहेब हसे, विशाल अशोक हसे, योगेश बाळचंद हसे त्यांच्या सौभाग्यवती यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होईल। त्याचबरोबर 4 वाजता जी गावातील भक्ताच्या घरी असलेली चांदीची मूर्ती आहे, तो मुकुट आहे, तो मुकुट या ठिकाणी 4 वाजता मिरवणुकीच्या माध्यमातून खंडेश्वराच्या मंदिरामध्ये तो स्थापन करण्यासाठी आणला जातो। त्याही मूर्तीची मिरवणूक 4 वाजता या ठिकाणी सुरू होईल। त्या मूर्तीसाठी खास विशेष आकर्षण पारंपरिक वाद्य असेल, त्याचबरोबर आंबेदुमाला या ठिकाणचं महिलांचं लेझिम पथक त्या मिरवणुकीसाठी या ठिकाणी येणार आहेत। आणि त्या चांदीच्या मूर्तीचा अभिषेक पूजा आमच्याच गावातील
एक दानशूर व्यक्तिमत्व मान्य सौ जानवी अमोल रामलाल हसे, आमच्या कुलदेवतेचे मानकरी वैभवजी काशीद, कल्याणच्या नगरसेविका विजयाताई पोटे मॅडम, अकोले तालुक्यातील कॉन्ट्रॅक्टर इंजिनियर मिलिंदजी नायकवाडी, त्याचबरोबर मुकेशजी सदाशिव हसे इंजिनियर, धनंजय सुभाष हसे यांच्या शुभ हस्ते त्या 4 वाजता चांदीच्या मूर्तीचा अभिषेक होईल. त्यानंतर रात्री 10 वाजता महाराष्ट्रातून ज्या मानाच्या काठ्या येतात त्या काठ्यांची महाआरती संध्याकाळी 10 वाजता संपन्न होईल. त्यामध्ये माननीय खासदार श्री भाऊसाहेब वागचौरे साहेब, माननीय आमदार किरणजी लहामटे साहेब, पारनेरचे आमदार दातेसाहेब, संगमेरचे आमदार अमोलजी खताळ साहेब, आमच्या अन्नदात्या ज्या यात्रेमध्ये ज्यांचं 2 दिवस मोफत अन्नछत्र चालू असतं 11 ते 5 हे असं 5वं वर्ष त्यांचं आहे अशा सौ जानवी वस्त्री अमोल रामलाल हसे. त्याचबरोबर ज्यांचं आमच्या देवस्थानच्या विकासामध्ये योगदान असतं ते मंगेश काशीनाथ असे उद्योजक ठाणे यांच्या शुभ हस्ते त्या देवकाठ्यांची महाआरती होईल. त्याच दिवशी गुरुवारी 2 तारखेला सायंकाळी जी महाआरती आहे ती माननीय माजी खासदार सदाशिव लोखंडे साहेब, जिल्हा बँकेचे संचालक अमितजी भांगरे, त्याचबरोबर सेक्रेटरी आदिवासी संस्था जुन्नर देवरामजी मुंडे यांच्या शुभ हस्ते, गायकर साहेब चेअरमन अगस्ती कारखाना यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होईल. हे असे भरगच्च कार्यक्रमामध्ये जी शोभेची दारू आहे त्या शोभेच्या दारूसाठी आपल्याच तालुक्यातील अमृतसागर दूध संघाचे संचालक उद्योजक म्हणून माननीय जगनशेठ देशमुख, दुसरे उद्योजक बाळासाहेबजी आरोटे आणि आमच्याच गावातील सचिन भास्कर असे या तिघांनी ह्या कार्यक्रमासाठी जो दारुगोळा दिला त्यांच्या शुभ हस्ते तो दारुगोळा या ठिकाणी चालू होईल. असं त्या दिवसाचं 2 तारखेचं हा प्रोग्राम या ठिकाणी आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी 3 तारखेला या ठिकाणी येणाऱ्या भाविकांना आणि यात्रेकरूंसाठी दरवर्षीप्रमाणे करमणुकीसाठी ऑर्केस्ट्रा ठेवण्यात आला आहे. त्या ऑर्केस्ट्राचं नाव स्वप्न सुंदरी म्हणून असा ऑर्केस्ट्रा आहे. त्या ऑर्केस्ट्राचे सर्वांनी या ठिकाणी लाभ घ्यावा. त्या ऑर्केस्ट्राचं उद्घाटन माजी आमदार वैभवरावजी पिचड साहेब, त्याचबरोबर आमच्या देवस्थानचे दानशूर व्यक्तिमत्व मान्य श्री मुरलीधर केरव सौ ताराबाई हसे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी त्याचा कार्यक्रमाचा सुरुवात होईल. त्याचबरोबर रात्री ज्या दिवशी काठ्यांची मिरवणूक आहे त्या दिवशी आमच्याच गावातील तो उल्लेख करायचा राहिला प्रशांत हसे DJ प्लस आउटलाईट म्हाळादेवी यांनी तो DJ मोफत या ठिकाणी दिलेला आहे. तो उल्लेख मगाच्या माझ्या बाईटमध्ये राहून गेला, परंतु त्यांच्यातर्फे सुद्धा तो DJ या ठिकाणी त्या काठ्यांसाठी दिलेला आहे. पारंपरिक वाद्य आहे, ढोलीबाजा आहे, घोड्यांचं अश्वनृत्य आहे. असं भरगच्च कार्यक्रम 3 तारखेला पालखी आणि काठ्यांच्या कार्यक्रमासाठी या ठिकाणी होणार आहे. त्याचबरोबर 3ऱ्या दिवशी 4 तारखेला भव्य असा जंगी हंगामा या ठिकाणी संपन्न होणार आहेत. यावर्षी विशेष करून हंगामाचं स्वरूप फार मोठं आम्ही या ठिकाणी केलेलं आहे की त्या हंगामासाठी गावातील ग्रामस्थ असतील, विश्वस्त असतील यांनी त्या हंगामासाठी फार मोठं योगदान दिलेलं आहे. त्यामध्ये आमचे सुनील मुंडे असतील की त्यांनी अंतिम कुस्तीसाठी 21,000 असतील. देवस्थानची जी कुस्ती आहे ती 15,000ची आहेत. बाकीच्या ज्या कुस्त्या आहेत मग आमचे जे उपाध्यक्ष आहेत त्यांनी 11,000 असतील, सुभाष हासे असतील, हरिभाऊ हासे असतील, दत्तात्रय मुंडे असतील, मी असेल, प्रकाश मल्हारी असतील, दशरथ हासे असतील, विठ्ठलराव हासे असतील, विलास हासे असतील, असे विश्वस्तांनी सुद्धा त्या कुस्त्यांसाठी देणग्या दिलेल्या आहे. अशा 15 कुस्त्या फिक्स केलेल्या आहेत. ते पैलवान राष्ट्रीय विजेते आहेत, महाराष्ट्र चॅम्पियन आहेत. अशा 15 फिक्स कुस्त्या लावलेल्या आहे. बाकीच्याही कुस्त्या 100 रुपयापासून 1500 रुपयापर्यंत त्याही जागेवर लावल्या जाणार आहे. असा मोठा जंगी हंगामा आखाडा या ठिकाणी संपूर्ण आहे. या सर्व कार्यक्रमाचा लाभ सर्व भाविकांनी, सर्व यात्रेकरूंनी घ्यावा असं मी गावच्या वतीनं खंडेश्वर देवस्थान सर्वांना आव्हान करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय मल्हार.
महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या भगवान खंडेरायाच्या यात्रेच्या निमित्तानं म्हाळादेवी गावामध्ये 2 तारीख ते 4 तारीख हा जो काही यात्रेचा कार्यक्रम आहे, त्या यात्रेच्या निमित्तानं महाराष्ट्रातून येणाऱ्या सर्व भाविक भक्तांचं म्हाळादेवी ग्रामपंचायत, त्याचबरोबर म्हाळादेवी खंडेश्वर देवालय ट्रस्टच्या वतीनं आणि सर्व ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी स्वागत आहे. येणाऱ्या सर्व भाविक भक्तांना या ठिकाणी कळकळीची विनंती करतो आहे की आपण यात्रेमध्ये आल्यानंतर सर्व प्रकारचा आनंद घ्यावा, खंडेरायाचं दर्शन व्यवस्थित रांगेत उभं राहून घ्यावा. विशेषतः तरुण पिढीला, येणारी जी काही तरुण पिढी आहे, पहिल्या दिवशी जो काय काठ्यांच्या मिरवणुकीचा जो काही कार्यक्रम असतो त्याच्यामध्ये प्रचंड हजारो तरुण कार्यकर्ते नाचण्यासाठी आणि आनंद घेण्यासाठी असतात. सर्वांना हात जोडून कळकळीची विनंती आहे की आपण कुठल्याही प्रकारचं यात्रेला आणि खंडेरायाच्या या पावनभूमीला गालबोट लागेल अशा प्रकारची भूमिका आपण घेऊ नये. त्याचबरोबर दुसऱ्या दिवशी जो काही ऑर्केस्ट्रा आहे त्या ऑर्केस्ट्रामध्ये सुद्धा आपण कुठल्याही कलाकाराला आपल्याकडून काही त्रास होईल अशा प्रकारची भूमिका न घेता आपण त्या कलेचा आस्वाद घ्यावा, आनंद घ्यावा आणि या यात्रेची शोभा जास्तीत जास्त कशी वाढेल याच्यासाठी आपण प्रयत्न करावा. हीच खरी खंडेरायाच्या चरणी आम्हा सर्व ग्रामस्थांच्या वतीनं, आपल्या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी प्रार्थना करतो. आणि या खंडेश्वर देवालय ट्रस्टचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व संचालक, विशेषतः आमचे मामा, ग्रामपंचायतचे सर्व सदस्य असतील, दूध डेअरीचे संचालक असतील, तंटमुक्ती असेल किंवा ग्राम सुरक्षा दल असेल, या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं इथं चोख व्यवस्था केलेली आहे. आपण यावं, आनंदाने दर्शन घ्यावं, आपल्या भावना, आपली भक्ती या ठिकाणी प्रदर्शित करावी आणि त्याच्यातून आपण ह्या खंडेरायाच्या चरणी नतमस्तक होऊन आनंदाने घरी जावं अशा प्रकारची विनंती करतो. आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. धन्यवाद. सचिन खराची, 24 तास, अकोले. कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती. आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला. सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU. किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 9850 20 0017.